मी सोमनाथ मुळे, माझं गाव नगोरली। माझ्याकडे 4 एकर शेती आहे। माझा व्यवसाय नोकरी आणि शेती दोन्ही पण आहे। तरी सुरुवातीला मी ट्रॅक्टर व्यवसायात पडण्यासाठी निर्णय घेतला आणि ट्रॅक्टर व्यवसायामध्ये पडताना एका ठिकाणी ट्रॅक्टरचा डेमो होता। मग तिथे आपला लिमकेनचा नांगर आणि पॉवर हॅरो आणि पाचटकुटी अशी अवजार आणली होती आणि सुरुवातीला मी नांगराचा डेमो बघितला आणि त्यावेळेस मी ठरवलं की आपल्याला ट्रॅक्टर घेताना, ट्रॅक्टर व्यवसायामध्ये उतरताना की आपण लिमकनचीच अशी अवजार, ब्रँडेड अवजार घ्यावीत। आणि मी सुरुवातीला नांगराचा डेमो पाहिला त्यावेळेस मला समजलं की इतर नांगरांपेक्षा लिमकनचा नांगर अगदी चांगला आणि ट्रॅक्टरला चांगला सोपा चालतो। त्याच्यामुळे मी ट्रॅक्टर खरेदी करताना आपला ओपल 90 हा नांगर खरेदी केला लिमकनचा। आणि नंतर मला भविष्यात असं वाटलं की ट्रॅक्टर चालू असताना ट्रॅक्टरला ॲव्हरेजला आणि ट्रॅक्टरला जाचायला हा नांगर एकदम आरामदायी चालतो, कमी डिझेल खातो आणि याच्यामुळे ट्रॅक्टरची आपले शेतीची मेहनत, मशागत वगैरे चांगली होते आणि याला शेतकऱ्याचा रिस्पॉन्स पण चांगला आहे। आणि नांगराचं पाहिलं तर आता जमिनीची मशागत, जमिनीची खोली, इतर कामं वगैरे चांगली होतात याने। आता नंतर पाचटकुटीला मला असा रिस्पॉन्स भेटला। मी सुरुवातीला मला पाचटकुटी घ्यायची होती, तर त्यावेळेस मला बऱ्याचशा लोकांनी मिसगाईड केलं की दुसरी मल्चर घेण्यापेक्षा की दुसऱ्या पाचटकुट्या बघा। पण मी सुरुवातीला आपले भैयासाहेब तांबिले यांना भेटलो आणि मला बोललो की आपल्याकडे पाचटकुटी आहे। तर मला वाटतं की भैयासाहेब तांबिले यांच्याकडे लिमकनची पाचटकुटी ही पहिल्यांदा आली होती आणि ती पहिली पाचटकुटी मी खरेदी केली आणि सुरुवातीला आमचा त्याचा डेमो झाला आणि तिथून त्याचं काम पाहिल्यानंतरनं मला इतका रिस्पॉन्स मिळाला, इतकी पाचटकुटी मिळाली की माझ्याकडे 2 ट्रॅक्टर आहेत, पण एक ट्रॅक्टर सेपरेट पाचटकुटीला चालतो माझा। लिमकनची पाचटकुटी मी पहिल्यांदा घेतल्यानंतरनं सुरुवातीला मी थोडंसं वायबल झालो होतो की याचं काम कसं होतं आहे, कसं नाही। मी बाकीची पण कामं पाहिली, पण याचं काम, लिमकनचं पाचटकुटीचं काम असं होतं की खोडक्या खालनं कट करणं आणि पाचटकुटी करणं। इतर अवजारांपेक्षा याची पाचटकुटी 1 नंबर असल्यामुळे इतका रिस्पॉन्स मिळाला की भरपूर। आज तागायत माझ्या हिशोबाने मी 250-300 एकर क्रॉस केलेला आहे पाचटकुटीला 4 महिन्यामध्ये। आणि नंतर पॉवर हॅरो म्हटलं तर आपल्याकडे पॉवर हॅरो कोणाकडे नाही आहे इथं। मला वाटतं आपल्या माढा तालुक्यामध्ये माझा दुसरा पॉवर हॅरो आहे। तर पॉवर हॅरो घेतल्यानंतरनं लोकांना समजावून सांगितलं की रोटरने आणि कल्टिवेटर मारणं हे दोन्ही कामं एकत्र पॉवर हॅरोने केली जातात। मी लोकांना सांगितलं आणि त्याचा रिस्पॉन्स असा मिळाला की जे शेतामध्ये पीक येतं, आमच्याकडे केळीचं पीक आहे, ऊसाचं पीक आहे, इतर डाळिंब पीक आहे, भरपूर पीक आहेत, मक्याचं पीक आहे। पण जास्तीत जास्त पॉवर हॅरो मांडल्यानंतर केळीचं पीक असेल, ऊसाचं पीक असेल, त्याची खोली आणि जे आपण नांगरट केल्यानंतर जो पॉवर हॅरो मारतो की त्याच्यामध्ये पूर्ण रानाची पोकळी निर्माण होते आणि पूर्ण चांगली मशागत होते। रोटावेटरने रान दाबलं जातं आणि पॉवर हॅरोने रान पूर्ण मोकळं असं भुसभुशीत केलं जातं। त्याच्यामुळे पॉवर हॅरोला पण चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे। पॉवर हॅरो पण चांगल्या पद्धतीने चालतोय, काय अडचण नाही। म्हणजे पॉवर हॅरोचं काम एकंदरीत लिमकनची अवजारं